हातगावच्या जलकुंभावर चढून शोले स्टाईल आंदोलन। पाथरी तालुक्यातील हातगाव येथील जायकवाडी वसाहत परिसरातील बेसुमार वृक्षतोड व विक्री प्रकरणातील संबंधितांविरोधात कठोर कारवाई या मागणीसाठी हातगाव येथील ग्रामस्थ सुभाष नखाते यांनी आज दिनांक 5 डिसेंबर मंगळवार रोजी शोले स्टाईल पद्धतीने म्हणजे गावातील जलकुंभावर चढून बेमुदत उपोषण सुरू केले आहे। जायकवाडीच्या पाथरी उपविभाग अंतर्गत या वसाहतीत बेसुमार वृक्षतोड करण्यात आली। त्या विरोधात नखाते यांनी तक्रारी दाखल केली, परंतु जायकवाडी महसूल विभाग व पोलीस प्रशासनाने दखल घेतली नसल्याने नखाते यांनी कारवाईच्या मागणीसाठी जलकुंभावर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू केले आहे। कानसूर येथे सिलेंडरला आग लागल्याने एक जण गंभीर जखमी। पाथरी तालुक्यातील कानसूर येथे घरगुती गॅस सिलेंडरमधील गॅस गळतीमुळे लागलेल्या आगीत एक जण गंभीर जखमी झाला। आगीत घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले। सदर घटना पाथरी तालुक्यातील कानसूर येथे 4 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडली। पाथरी तालुक्यातील कानसूर येथील आशाबाई दत्तात्रय गिरी यांच्याकडे भारत कंपनीचे घरगुती गॅस कनेक्शन आहे। 4 डिसेंबर रोजी सकाळी 10च्या सुमारास त्यांचा मुलगा गणेश नवीन गॅस सिलेंडरमध्ये रेग्युलेटर लावत असताना गॅस सिलेंडरचे कव्हर काढताच सिलेंडरमधून मोठ्या प्रमाणात गॅस बाहेर पडू लागला। गणेशने घरातील सर्वांना बाहेर जायला सांगितले, पण स्वयंपाकासाठी स्टोव्ह पेटवताच गॅस गळतीने आग लागली। आग आटोक्यात आणण्याच्या प्रयत्नात गणेशचा पाय भाजला। सिलेंडर न फुटल्याने मोठी दुर्घटना टळली। मात्र आगीमुळे स्वयंपाकघरातील सर्व साहित्यासह एक मोबाईल जळून खाक झाला। जिंतूर तालुक्यातून मराठा आरक्षण मागणीसाठी बैलगाडी मोर्चा। जिंतूर तालुक्यातील पाचेगाव, रेपा, मानधानी, पोंगोळा गावातील शेतकऱ्यांनी एकत्रित येत मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मागणीसाठी तब्बल 15 किलोमीटर भव्य बैलगाडी मोर्चा काढून आरक्षण व इतर मागण्याचे निवेदन आज दिनांक 5 डिसेंबर मंगळवार रोजी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले। मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विविध आंदोलन होत आहेत। यामध्ये जिंतूर तालुक्यातील जवळपास 30 ते 35 गावात साखळी उपोषण सुरू आहेत, तर राजकीय नेत्यांना गावबंदी कायम ठेवण्यात आली आहे। म्हणून शासनाने लक्ष वेधून घेण्यासाठी जिंतूर तालुक्यातील पाचेगाव, रेपा, मानधानी, नागनगाव, आडगाव, वस्सा, दौडगाव, बोर्डी, घोगाव, पुंगडा गावातील शेतकऱ्यांनी एकत्रित येत तब्बल 15 किलोमीटर बैलांना सजवून बैलगाडी मोर्चा काढण्यात आला। यावेळी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले। यामध्ये मराठा समाजाला सरसकट कुणबीतून ओबीसी प्रवर्गात आरक्षण देण्यात यावे, मराठा समाजातील आत्मग्रस्त कुटुंबांना 50 लाख रुपयांची आर्थिक मदत करावी, तर आरक्षण मागणीच्या आंदोलन दरम्यान दाखल करण्यात आलेले गुन्हे तत्काळ मागे घेण्यात यावे अशी मागणी करण्यात आली असून आगामी काळात मराठा समाजाच्या आरक्षणाचा तिढा लवकर सुटणार नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे। दरम्यान बैलगाडी मोर्चा शहरात येताना पोलिसांकडून अडवण्यात आला होता, यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता। दरम्यान शहरातील साई मैदानावर बैलगाडी मोर्चाचा समारोप करण्यात आला। मानव विकास सायकल घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी। परभणी जिल्हा नियोजन समिती मानव विकास अंतर्गत 9वी ते 12वी वर्गातील गोरगरीब मुलींना मोफत सायकल वाटप योजना राबविली जाते। यासाठी प्रति लाभार्थी 5,000 रुपये प्रमाणे जिल्ह्यातील 8,069 विद्यार्थ्यांसाठी ऑगस्ट 2022 मध्ये 4,03,45,000 असा निधी जिल्हा नियोजन समितीमार्फत तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी परभणी यांच्याकडे वर्ग करीत असताना त्यावेळी देण्यात आलेली प्रशासकीय मंजुरी व निधी वितरण आदेशातील नियमाप्रमाणे सायकलची रक्कम संबंधित लाभार्थी विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक बँक खात्यावरती वर्ग करावेत असा नियम असतानाही तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी ही रक्कम लाभार्थी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा न करता ही रक्कम शाळेतील मुख्याध्यापकांच्या खात्यावर वर्ग केली। परंतु अनेक मुख्याध्यापकांनी संबंधित रक्कम लाभार्थी विद्यार्थ्यांच्या खात्यावर वर्गच ना केली नाही। त्यामुळे मोफत सायकल योजनेपासून अनेक विद्यार्थी वंचित आहे। याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ऑगस्ट 2023 मध्ये या कोट्यवधी घोटाळ्याच्या चौकशीसाठी शिक्षणाधिकारी संजय ससाने यांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यीय समिती स्थापन केली। परंतु या प्रकरणातील चौकशी करणाऱ्या चौकशी समिती अधिकाऱ्यांना माध्यमिक शिक्षण विभागातील कर्मचारी व अधिकारी सहकार्य करत नसून
चौकशी संदर्भात कागदपत्र चौकशी समितीस दिली जात नसल्याने चौकशीचे काम थांबलेले आहे। जिल्हाधिकारी हे जिल्हा नियोजन समितीचे सचिव असताना या नात्याने जिल्हा नियोजन समितीच्या मानव विकास अंतर्गत असलेल्या निधीच्या गैरव्यवहाराची चौकशी करून कारवाई करणे हे जिल्हाधिकारी यांची जबाबदारी असते। त्यानुसार मानव विकास अंतर्गत मुलीसाठी असलेल्या मोफत सायकल वाटप योजनेतील कोट्यावधी रकमेच्या गैरव्यवहार प्रकरणी तूर्त थांबलेली चौकशी तत्काळ पूर्ण करून या प्रकरणामध्ये दोषी असलेले तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षण विभागातील कर्मचारी व संबंधित मुख्याध्यापक यांच्यावर शासकीय रकमेचा अपहार प्रकरणी गुन्हा नोंदवावा अशी मागणी पराजनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। प्रिन्स इंग्लिश शाळेत विद्यार्थ्यांसाठी गेस्ट लेक्चरर सिरीजचे आयोजन। सेलू येथील श्रीराम प्रतिष्ठान संचलित LKR रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल येथे डॉक्टर सुनील मोडक, असोसिएट प्रोफेसर BR कॉलेज परभणी यांचे गेस्ट लेक्चर 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजन करण्यात आले होते। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजयदादा रोडगे यांच्या संकल्पनेतून 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्व विषयाच्या गेस्ट लेक्चरचे आयोजन डिसेंबर महिन्यात करण्यात येते। याही वर्षी गेस्ट लेक्चर सिरीज जीवशास्त्र या विषयाचे तज्ज्ञ प्रोफेसर डॉक्टर सुनील मोडक यांनी लाईफ सायन्स या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। सोबत नीट, CET या परीक्षेतील जीवशास्त्र विषयाचे महत्त्व सांगितले। तसेच जीवशास्त्र विषयातील अडचणीची शंका समाधान केले। जीवशास्त्र विषयातील पुढील करिअर संधी या विषयासुद्धा माहिती दिली। शाळेतील विद्यार्थ्यांना अतिरिक्त ज्ञान मिळावे या संकल्पनेतून गेस्ट लेक्चरचे आयोजन डॉक्टर संजयदादा रोडगे करत असतात। या प्रसंगी डॉक्टर संजय रोडगे यांनी डॉक्टर सुनील मोडक यांचा सत्कार केला। सोबत शाळेचे प्रिन्सिपल कार्तिक रत्नाला, प्रगती क्षीरसागरसह आदींची उपस्थिती होती। डॉक्टर सुनील कुलकर्णी यांचा डॉक्टर असोसिएशन व डिजिटल मीडियाच्या वतीने सत्कार। सेलू शहरातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर सुनील कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त आज दिनांक 5 डिसेंबर मंगळवार रोजी सेलू शहरातील डॉक्टर असोसिएशन व डिजिटल मीडियाच्या वतीने सत्कार करण्यात आला। यावेळी डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर ऋतुराज साडेगावकर, डॉक्टर बाळासाहेब जाधव, डॉक्टर उमेश गायकवाड, डॉक्टर आलेश भुरेवार, डॉक्टर कैलाश आवटे, डॉक्टर काडेसह डिजिटल मीडियाचे पत्रकार संघाचे अध्यक्ष किशोर कटारे, अब्रार बेग, नीरज लोया, सतीश आकातसह आदींची उपस्थिती होती। ग्राहक संरक्षण परिषदेच्या समस्या सोडवण्यास प्राधान्य देऊ, डॉक्टर प्रताप काळे यांची ग्वाही। परभणी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेने ग्राहकांच्या मांडलेल्या सर्व समस्या व प्रश्न सोडविण्यास संबंधित विभाग व जिल्हा प्रशासन प्राधान्याने प्रयत्न करणार असल्याची ग्वाही अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे यांनी दिली। परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक संपन्न झाली। यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉक्टर गोविंद रणवीरकर, अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे प्रांताध्यक्ष डॉक्टर विलास मोरे यांच्यासह जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे शासकीय व अशासकीय सदस्य उपस्थित होते। यावेळी सदस्यांनी बैठकीत मांडलेल्या विविध समस्या शाळा व महाविद्यालय, नगरपालिका, बाजार समिती, खरेदी विक्री संघ, मोबाईल नेटवर्क, आरोग्य विभाग, कापूस खरेदी व फळे भाजीपाल्यांचे प्रश्न आदी मुद्दे उपस्थित करण्यात आले होते। या समस्या तातडीने सोडवण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे यांनी आदेशित केले आहे। जिंतूरला तहसीलदारांनी केले 2 मराठा तरुणांना कुणबी प्रमाणपत्र वाटप। जिंतूर तालुक्यातील सावरगाव येथील 2 मराठा तरुणांना आज दिनांक 5 डिसेंबर मंगळवार रोजी जिंतूर तहसीलदारांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले। मराठा समाजाला OBC प्रवर्गातून सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराठी येथे आमरण उपोषण सुरू केले होते। त्याच्या उपोषणाची दखल घेत राज्य सरकारने 1967 पूर्वीच्या कुणबी नोंद असलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी शासन निर्णय घेण्यात आला होता। त्यानुसार जिंतूर तालुक्यातील सावरगाव येथील गावातील नमुना नंबर 33 वर कुणबी असल्याची नोंद आढळून आल्यामुळे गावातील तरुण गोविंद ढवळे व भागवत ढवळे यांना महासेवावरून ऑनलाईन पद्धतीने प्रस्ताव दाखल केल्यानंतर त्यांना उपविभागीय अधिकाऱ्याकडून मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले। दरम्यान कुणबी प्रमाणपत्र प्राप्त होताच
तहसीलदार राजेश सरोदे यांनी तहसील कार्यालयात दोन्ही तरुणांना कुणबी प्रमाणपत्राचे वाटप केले। यावेळी नायब तहसीलदार प्रशांत राखे, सकल मराठा समाजाचे बालाजी शिंदे सोसकर, माजी सैनिक बालाजी शिंदे, बाळासाहेब काजळे यांची उपस्थिती होती।